हा शुभंकरचा वॉर्ड आहे. इंजेक्शन कुठे आहे? आहेत केशात आहे. हा, पण आत ती नर्स हा. ती बाहेर आल्यानंतर तू जा. पण ऐक, हे काम करत असताना कोणी तुला बघणार नाही याची काळजी घ्यायची. काळजी करू नका, काम पत्ते होताला. इठ्ठल 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 आई, अगं काय झालं? म्या वारीला चालली. वारी आली आहे. मला जायचंय तिथे. चल चल, मला घेऊन चल. माझा विठुरायाला भेटायला चालली. चल चल, मला घेऊन चल. चला जाऊया तुमच्या विठुरायाकडे. बाय. या.
शुभंकरा, माका मारतस, माझो अपमान करतस काय? बघ आता सगळ्यांसमोर तुझी मान खाली घालायला नाही लावली ना, तर सुनील बावले नाव नाही सांगणार. हा आवाज कुठून आला? बोला पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की कोण तुम्ही? इथे काय करताय? मी काय विचारते, कोण तुम्ही? मी बयोचा बाबा. बयोचं बाबा? हा. पण बयोचे बाबा तर शुभंकर सर आहेत ना? हो, मी तिचं खरो बाबा असं मी. बरं, असाल तुम्ही तिचे खरे बाबा, पण तुम्ही इथे काय करताय? बयो शोधू केलेले. ती इथे नाहीये. कुठं? चला दाखवते. हा, चला दाखवते. पुढे वा, मी येते. बरं. ही बया खायसून कडवडली. आता बयोग भेटू कस लागत. आजी, झाली ना तुमची इच्छा पूर्ण? हो बाळा, या पोराच्या रूपाने पण का होईना, पण मला माझा विठ्ठल भेटला. मला खूप आनंद झाला ग. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मी धन्य झाली. अजून मला काय हवंय ग? आता कसलीच काळजी करू नका. नाही, मला प्रत्यक्षात मला विठ्ठल भेटला. आता कसली काळजी करायची ग? हो, इकडे या. सर, हो या. येते. सरस्वती, सरस्वती. मी इले. काय? तुम्ही हय काय करताय? मी अगं, शुभंकर सरांच्या वॉर्ड मध्ये होते. मी विचारलं तर म्हणाले तुलाच भेटायला आले. तुम्ही तुका शोधू गेलेलं आहे. पण ह्या काय? आणि आता आवाज कसलो येता? हा सगळा मी तुमका नंतर सांगते. तुम्ही थोडा वेळ बसा, मी इले. हा, हेंका बसूक सांग. ठीक आहे. इले. तुम्ही बसा इथे, सरस्वती येईल आता. बसा. हा, मी बसते. तुम्ही जावा, मी बसते. जा. चला, तुमचं बीपी चेक करूया. हो,
नको, मी जाते. सावकाश. आजी कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय ना? काही त्रास होत नाहीये ना? कसं सांगू म्या तुम्हासनी? हवं माझ्या विठुरायाच्या दर्शनानं माझं समद दुःख दूर झालं बघ. आता म्या आनंदानं डोळे मिटाया तयार आहे. आई अगं काय बी काय बोलतीस? मरणाची वार्ता करू नको बघ. डॉक्टर, रिपोर्ट कसं आलत? नाही म्हणजे काळजी करण्यासारखं काय नाही ना? नाही आजी, तुमच्या विठुरायाला तुम्ही खूप जगायला हव्यात. तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. बाबा खरंच इट्स अ मिरेकल. अगं पोरी, माझ्या पांडुरंगाच्या नामात अनुरूपात लय मोठी ताकद आहे बघ. सगळ्या प्लॅनचे 12 वाजवलेस. काय झालं? काम तमाम करणार होतास ना? पण नाही, आपल्याला ना तोंडाची फक्त वाफ दवडता येते नाही. इतका वेळ जो असो बसलंय तर मजा म्हणून नाही, सुई टोचली आहे माका. सांगितलंय मी तुमका. त्याची चौकशी करायची सोडून माका झापतास. तुझी तर ना आरती करायला पाहिजे. काम अर्धवट सोडून आलास. चांगला चांगला चान्स घालवला शुभंकरला अडकवण्याचा. तो काम झाला होता, खायसून अचानक ती नर्स टपकली. मग मी काय करू सांगा? म्हणूनच सावध राहायचं असतं. पण आपला ओव्हर कॉन्फिडन्स पडला ना महागात. आता उठा, रोज सकाळी लवकर उठा, उठा बशा काढा, योगासनं करा, कडू भाज्या खा, आणि मग शुभंकरने हाकलून दिलं की निघून जा. तुझ्यात ना हिंमत नाहीये शुभंकरला रस्त्यावर आणण्याची. वीराची आई वय काय करतात आणि बाबा त्यांच्या वांगडा काय बोलताय? भयो अगं ये. तुम्ही अहो मी तुमका शोधत होते. तुम्ही हय काय करताय? अगं तुझीच वाट बघत होते. मी म्हटलं त्यांना, म्हटलं घरी जा, पण ऐकतच नव्हते. नाही कशा, मी बसतो आहे सर. होय थांबाच, डॉक्टर बाबांनी तुमका भेटूक बोलावले. तुम्ही इलाज आहात तर मग हे तुमचा चेकअप करून घ्या असं म्हणत होते. अरे हो, गोळी रवले. मी ना गोळी न घेताच दिले इथं. मी घरी जाते आणि गोळी घेऊन येते. हा नाही नाही नको, चला आपण जाऊया, आपण चेकअप करूया. चला उठा. अगं थांब, येते. थांब. काय झालंय तुमका? काय दुखतं काय? काय नाही गो. भयो, आजींचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. आता आपण ऑपरेशन करू शकतो. हे बघ. आजींची भक्ती किती मोठी आहे ना. आता बघाच, ऑपरेशन नंतर तर अजून ठणठणीत होतील त्या. तुम्ही बाबांका भेटूक बोलवलेला ना? हो, एका तासाभरात आपण ऑपरेशन करू. तुम्ही तयारी करा ऑपरेशनची. मी यांच्याकडे बघतो.